नमस्कार. मी डॉक्टर वासुदेव देशेंकर, कोल्हापूर. साप्ताहिक संवाद मालिकेतला आजचा विषय आहे कुशल मध्यस्थ. मध्यस्थ काय मेडिएटर, आपण कुशल म्हणतो त्याला. आणि हा विषय मी थोडक्यात तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आजकाल कुठली कामं करायची म्हटली तर त्याला मध्यस्थाची गरज असते. याचा अर्थ प्रत्येकालाच लागते अशातला भाग नाही, परंतु आपल्याला असं वाटत असते की हे काम डायरेक्ट होईल की नाही. मला शंका असते, लवकर व्हायला पाहिजे. मग लवकर व्हायला पाहिजे तर कोणाच्या तर थ्रू व्हायला पाहिजे, कारण समोरच्या माणसाला काय जे विचारायचं असतंय ते विचारायचं धाडस आपल्या नसतंय. आणि मग अशा प्रकारची काम करणारी माणसं तुम्हाला कोर्टापासून सरकारी ऑफिसमध्ये सगळीकडे दिसतील. कुशल मध्यस्थ तुमचं काम करून आणून तुमच्या हातात वेळेच्या आत देणार, हा एक मध्यस्थाचा भाग झाला. पण ही एक एजंट स्वरूपाचं काम आहे, प्रतिनिधी स्वरूपाचं काम आहे. आपण कोर्टामध्ये देखील दोन प्रतिपक्षाचे वकील असतात, ते आपलं प्रतिनिधित्व करत असतात, मध्यस्थी करत नाहीत. हा आपला मुद्दा घेऊन भांडत असतो, तो आपला मुद्दा घेऊन भांडत असतो. दोघांचे मुद्दे खरे आहेत असं दोघांना वाटत असते, त्यामुळे ते कोर्टासमोर जज्जासमोर भांडतात, मुद्दे मांडतात. आणि त्यांना जो पटतोय तसा निकाल लागतोय तो कोणाच्या तरी मनाला पटणारा असतोय, कोणाच्या मनाला पटणारा नसतोय. हे मध्यस्थच आहेत, प्रोफेशनल, इंटेलेक्च्युअल. मला जे मध्यस्थ सांगायचं आहे ते आपल्या डे टू डे आयुष्यामध्ये, डे टू डे व्यवहारात वागताना, घरातल्या सगळ्या संबंधामध्ये जोडणारा, सामाजिक कार्यामध्ये कुठं अडचण असेल तर जोडणारा, नाजूक संबंधाची वीण जर विस्कटली असेल तर ती पुन्हा घालणारा, असा कुशल मध्यस्थ आपल्याला व्हायचा आहे. आपल्याला व्हायचं आहे. आपल्याला जशी गरज लागते तशी लोकांनाही गरज लागते. मग त्यावेळेला आपण जर कुशल मध्यस्थाचा रोल अदा केला तर आनंद नाही का वाटणार? नक्कीच वाटणार. पण त्यासाठी काही गोष्टींची पथ्य पाळायला पाहिजे. मध्यस्थ करणारा माणूस हा त्या प्रश्नाचा मध्यस्थी करण्याच्या पात्रतेचा आहे की नाही हे लोक पाहतात. तसं आपण पहिल्यांदा पाहिजे की हा प्रश्न सोडवण्याची पात्रता माझ्यात आहे का उगीच मी लुडबुड करू, जे होणारं काम ते पण होणार नाही. तेव्हा आपली पात्रता असण्यासाठी वाचन, शिक्षण, भविष्य ऐकण्याची कला, कौतुक, जसे का आपण विषय मांडले सगळे त्याच्यामध्ये पाहिजे. बोलण्याची कला पाहिजे, सगळं पाहिजे. आणि मग तो कुशल मध्यस्थ जर म्हणून आपण त्यात रोल केला तर आपल्याला किती आनंद वाटेल की एखाद्याचं काम आपल्या हातनं झालेलं आहे. आपण काय त्याचे पैसे घेणार नसतो. आपण दोन चांगल्या माणसांना, दोन चांगल्या व्यक्तींना, दोन चांगल्या घटना, वाईट घटना संपून चांगला एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत असतो. पूर्वी लग्न ठरवायच्या वेळेला मध्यस्थाचं काम महत्वाचं. त्याच्यावरती विसंबून सगळी लग्न झालेली आहे आणि तो जोरजोराने प्रयत्न करत असतो, हे लग्न कसं जमावं, मला 4 पैसे कसे मिळतील. लक्षात, पुष्कळ वेळेला फसवावशी करून लग्न झालेली आहेत, खोट्या नाट्या माहिती देऊन. अशा प्रकारची मध्यस्थी आपल्याला नको आहे. मध्यस्थी निकोप, निर्भय, कोणती अपेक्षा न ठेवता केली पाहिजे.
पण त्यालाही मर्यादा असतात. आपण मध्यस्थी करायला जातो, परंतु त्यातल्या दोन्ही जे काही पार्टीज आहेत किंवा माणसं आहेत दोघं, त्या दोघांना त्याची इच्छा पाहिजे की ही गोष्ट मिटावी अशी. आणि ती जर इच्छा नसेल तर मध्यस्थी सक्सेसफुल आपली होणार नाही. एक जण तयार आहे, पण दुसरा तयार नाही, शेवटपर्यंत तो ताणू इच्छितो, तर या ठिकाणी आपली मध्यस्थी असफल होण्याची शक्यता आहे. याचं उत्तम उदाहरण महाभारतामध्ये आहे. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने खूप प्रयत्न केले आणि तो पांडवांच्या बाजूने मध्यस्थी करायला देखील कमीपणा घेऊन कौरवांच्याकडे गेला. पांडवांचा हक्क मागण्यासाठी खूप प्रयत्न केले. साधी 5 गावं मागितली, फक्त वाक्य सगळं सोडून द्या म्हणाले. पण दुर्योधन अहंकारी, तो म्हटला एक सुईच्या टोकावर देखील एवढी जागा मिळेल एवढी जागा तुम्हाला देणार नाही. मध्यस्थी होऊ शकली नाही. युद्ध झालं. पण कृष्णाची मध्यस्थी काय असफल झाली का? नाही. त्यांनी संधी देण्याचा प्रयत्न केला, मिटवण्याचा प्रयत्न केला आणि ते जेव्हा मिटत नाही तेव्हा सांगितलं की तुम्ही आता याच्या युद्धाशिवाय मला तर काय पर्याय दिसत नाही आहे, तर युद्ध एकदा होणार आता. आणि तो सत्याच्या बाजूला राहिला, पांडवांच्या बाजूला. परंतु पांडवांच्या बाजूला राहत असताना त्यांनी कौरवांच्या बरोबरचे संबंध कधी वाईट ठेवले नाहीत. द्रोणाचार, कृपाचार, भीष्म सगळे होते, त्यांच्या सगळ्यांचे संबंध चांगले ठेवले हसत खेळत. तर मध्यस्थाची ही पण कला आहे की मध्यस्थी करताना आपल्याला यश आलं किंवा अपयश आलं नाही तरी दोन्ही पार्टींचे संबंध आपण चांगले ठेवले पाहिजे. त्या कामात यश आलं नाही म्हणून काय झालं, आपले रिलेशन्स त्यांच्याबरोबरचे उत्तम ठेवले पाहिजे, तोडता कामा नये. तर म्हणून कुशल मध्यस्थ व्हायचं असेल तर आपण तटस्थपणे दोन्ही पार्टींशी स्वतंत्रपणे चर्चा करायला पाहिजे. त्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन माहिती अगोदर समजून घेऊन प्रत्येकाशी स्वतंत्र बैठक घेतली पाहिजे. आणि ते बैठक घेत असताना त्या व्यक्तीच्या स्वभावाच्या काय काय उणीवा आहेत, काय काय प्लस पॉईंट आहेत, हे सगळं आपण शोधलं पाहिजे. तसंच दुसऱ्या पार्टीवर करताना केलं पाहिजे. आणि मग ती मध्यस्थी करताना त्याला पटेल त्या भाषेत आपल्याला तो विषय त्यांना समजून सांगता आला पाहिजे. किंवा हे करण्यात तुझा कसा फायदा आहे, ही तडजोड करण्यामध्ये जी संधी आलेली आहे तुला ती कशी तू सोडू नकोस. बरोबर लक्षात. मग त्यात अहंकाराचा भाग येतो. ते नाही म्हणतात, 1-2 बैठका जास्त होतात पुष्कळ वेळेला. ह्याने दुसऱ्या पार्टीला सांगितले पाहिजे. आणि बेसिकली हे का होत नाही तर ह्याच्यामध्ये अहंकारच असतो आणि तो दडलेला असतो. मी संपलो तर चालेल पण तुला जगून देणार नाही, एवढा मोठा अहंकार असतो. आणि हे घडतं कशाच्या बाबतीमध्ये, बोलण्यातला अहंकार, नात्यातले मान अपमान, प्रॉपर्टीतल्या गोष्टी, याच्यामध्ये त्या सगळ्या घटना घडलेल्या असतात. आणि मग तुम्ही जर त्या कुटुंबाचे मित्र असाल तर तुम्ही हा प्रयत्न करून बघायला पाहिजे. असं नाही आहे की त्याला यशच येईल, येणार नाही कदाचित. यश आलं नाही मग काही बिघडलेलं नाही, गो ऑन ट्राईंग. पण काही काळ गेल्यानंतर त्यांनाही गरज वाटेल की आपला आता बराच काळ गेलेला आहे, हे कुठंतरी मिटवलं पाहिजे. पुन्हा तुम्हाला ते म्हणतील मध्यस्थी आमची जरा करता का बघा, परत विचारता का बघा. पण त्यावेळेस सांगितलं म्हणजे मध्यस्थी करणार, सल्ला देणार, पण ऐकणार असेल तर देणार, नाही तर नाही देणार. तो अधिकार त्यावेळेस तुमच्याकडे ऑटोमॅटिकली नॅचरली आलेला असतो. तेव्हा याच्यामध्ये हे एक पवित्र काम आहे. पुष्कळ घरांच्यामध्ये जवळजवळच्या नात्यामध्ये खूप असे मतभेद झालेले असतात. भाऊ असतात, भाऊ बहीण असते, लक्षात, त्या संदर्भातली नाती असतात, चुलत घराण्याची रिलेशनची भांडणं असतात, काही मित्रांच्यात मतभेद होतात. या सगळ्याकडे आपण तटस्थ बघून अभ्यास करून नक्की
मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करायचा. कारण दोन चांगली माणसं जर लांब जात असतील तर त्यांना जवळ आणण्यात फायदा आहे, हे लक्षात घ्या. त्यांना सुखी बघण्यात फायदा आहे. त्यांच्या भांडणतंटा वाढवणं आपण उपयोगी नाही. भांडणतंटा संपेल कसाही बघितलं पाहिजे. म्हणून मध्यस्थ करणारा माणूस हा अत्यंत वर्सटाईल पाहिजे. बुद्धिमान, हुशार, व्यवहारी, बहुश्रुत, रिस्पेक्टफुल, आणि सगळ्याच वाटले येस ही इज द मॅन हॅज अ कॅपॅसिटी टू हँडल दिस वर्क. हे काम करण्याची ज्यात ताकद असेल दोघांनी वाटलं पाहिजे. म्हणून आपण कुशल मध्यस्थ व्हायचं. व्यवसायामध्ये कोणताही कायदा आहे, आता भागीदारीचा कायदा घेतला आपण. भागीदारी म्हणजे भागीदारी या शब्दातच पहिल्यांदा तुटण्याची व्यवस्था केलेली असते काय, तर ते केव्हा तरी तुटणारच असते भागीदारी. तर ती भागीदारी तुटताना त्याच्यामध्ये जे काय भागीदारी पत्राचा जो क्लॉजेस असतात, आता मी टॅक्स कन्सल्टंट आहे, वकील आहे, त्यामुळे आम्हाला पुष्कळ भागीदारी पत्र करावं लागतात. त्यात आम्ही एक क्लॉज घातलेला असतो, तडजोडीचा क्लॉज. त्याला आर्बिट्रेशन म्हणतात. एक पंच कमिटी म्हणू आपण त्याला. तर पंच कमिटी म्हणजे काय, ह्याच्याकडची 2 माणसं, त्याच्याकडची 2 माणसं, एक तटस्थ माणूस, जसे जमतील तसे 3 माणसं असली 3 माणसं, त्यांच्याकडे आम्ही केस सोपवतो. आणि ते सगळ्यांची माहिती घेऊन आपल्याला जे सल्ला एकमेकांना देतील ते तटस्थ असले पाहिजे मात्र. नाहीतर मी माझीच बाजू मांडणार, तो म्हणणार त्याचीच बाजू मांडणार. बाजू मांडणार पण कन्क्लुजन झालं पाहिजे. तर त्या पंचांचा निर्णय असतो तो आमच्यावर बंधनकारक असतो भांडणाऱ्या व्यक्तीवरती, असं त्यात लिहिलेलं असतं. पण इतकं करून माणसं कोर्टात जातात. पण कोर्टात गेल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा जज महाराज पेपर्स बघतात त्याला विचारतात भागीदारीच्या पार्टनरवर, तुम्ही आर्बिट्रेशन केलं होतं का, पंच कमिटी नेमली होती का, पंचांचं काय म्हणणं बघूया, लान तोडला का कागद त्याला. त्या पंचांनी जे त्यात म्हटलेलं असते त्यामध्ये सगळ्या केसचं सार त्याच्यामध्ये आलेलं असते. तेव्हा जजांना तो निर्णय देणं सोपं असते. म्हणून तिथं मध्यस्थीची गरज आहे. तिथे ही पंच कमिटी काम करत असते व्यवसायामध्ये, व्यवहारामध्ये. साधं उदाहरण म्हणून तुम्हाला हे मी सांगितलं. तेव्हा मध्यस्थाचं काम सगळ्या ठिकाणी लागतं, कुठं लागत नाही अशातला भाग नाही. काही लोक तसे भित्रे असतात, ते म्हणतात नाही 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 तुम्ही जाऊन हे काम करून या आणि मग मला सांगा, ऐन वेळेला बोलवा, मी त्यावेळेला येतो, किंवा तुम्हीच करू द्या. घाबरतात सांगायला बोलतात. मग तो मध्यस्थ असतो ते काम मांडतो. ते कसं मांडायचं, बुवा नाही त्यांची जरा तब्येत बरी नाही म्हणून आलेले नाहीत, किंवा त्यांना जास्त एक्सप्लेन करता येत नाही म्हणून मी सांगतो, वगैरे वगैरे गोष्टी ते सांगत असतात. मग त्याला जमत नाही म्हणून मी आलोय आणि ते काम होत असते. तेव्हा मध्यस्थाचा रोल हा खरोखर चांगला आहे. मी कृष्णाचं उदाहरण दिलं. नारद मुनी देखील त्याला म्हणतात, खरं म्हणजे तो नारद मुनी म्हटले की काहीतरी घेऊन आले, बातमी घेऊन आले. पण ते बातमी घेऊन येण्यामध्ये काहीतरी चांगलं घडावं अशी त्यांची बातमी असते. आणि तुल्यबळ माणसाला सांगताना फार, आणि ते नाजूक नाजूक प्रश्न देखील हाताळत असत. तेव्हा नारद देखील एक चांगल्या प्रकारचे कुशल मध्यस्थ होते. तेव्हा जर चांगला मध्यस्थ व्हायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जीवनात एक संधी आहे आणि ती प्रूव्ह करा. येऊन कोर्टात देखील काही गोष्टी होत नाहीत, म्हणजे कायद्यानं मिटत नाही असं दिसतं. तेव्हा कोर्ट काय म्हणत असतं की काय सेटलमेंट होती का बघा, आपापल्यात काय तुमच्यात पुन्हा काय मध्यस्थी करून जमतंय का बघा. पर्टिक्युलरली डिव्होर्स केसेस लवकर निर्णयापूर्वी देत नसत, आता देतात कन्व्हिन्शियल कंसेंटनं. पण त्यामध्ये देखील बरेचसे 2-3 वर्ष जातात. त्यावेळेला आपण मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करावा, कुटुंब जोडण्याचा प्रयत्न करावा.
दोघांची इच्छा असली तर. इतकी वर्ष झालेली असतात, एकत्र राहिलेले असतात, काहीतरी मतभेदाने गोष्टी होतात जीवनामध्ये, तर ते समजून सांगितले पाहिजेत. आणि त्या समजून सांगितल्या पाहिजे असतील तर आपण तटस्थ असलं पाहिजे. आपल्यावरती त्या दोघांचा विश्वास पाहिजे. त्या मध्यस्थाची भूमिका अनेकांनी केलेली मी पाहिलेली आहे आणि मी स्वतःही केलेली आहे. तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना, कॉलेजमध्ये असताना पूर्वी प्रेम प्रकरण काय उघड्यावर होत नसत. उघड्यावर याचा अर्थ काय, तर खुल्लम होत नसत. तर ती मैत्रिणी कुठल्या तरी मैत्रिणीच्या थ्रू आणि हा कुठल्या तरी मित्राच्या थ्रू किंवा तिच्याच मैत्रिणीच्या थ्रू असं काहीतरी एकमेक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. चिठ्ठ्यांची देवाणघेवाण, वेळांची सांगणी, मेसेज देणे, काय असेल ते असेल चालू असते. आता तसं नाही. आता जरा बरं वाटलं की डायरेक्टच विचारत, काय म्हणते मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, करणार का तुम्ही, बोला. आता काळ बदलला, बरोबर आहे. आता मध्यस्थाची या गोष्टीला गरज लागत नाही. पण त्या दोन्ही फॅमिलीमधली माणसं एकत्र आणण्यासाठी मात्र मध्यस्थांची गरज लागते. नाहीतर मग पळून जाऊन लग्न केल्याचा अपवाद येतो आणि त्या दोन्ही फॅमिलीमध्ये अंतर पडतं. तर तुमचं जर ठरलेलं असेल तर एक मध्यस्थ पाहिजेच. त्यांनी घरात हे निराळ्या पद्धतीनं हे प्रपोजल नेलंच पाहिजे. ते कसं युक्तीनं न्यायचं आणि कसं ते एकमेकाला ओके करून आणायचं काम त्या मध्यस्थाचं असतं आणि ते आजपर्यंत चालू आहे. त्या मध्यस्थाची गरज ही आहेच तुम्हाला. आता व्यवहारात तर क्षणाक्षणाला आहे हो. आता त्याला तुम्ही मध्यस्थ म्हणा किंवा एजंट म्हणा, पण आहे. पण आपल्याला मध्यस्थ व्हायचं आहे, आपल्याला एजंट व्हायचं नाही आहे. एजंट ते प्रोफेशनल आहे, ते काम करून आणणार, पैसे घेणार, तगडे पैसे घेणार. आपल्याला आपल्या आनंदासाठी मध्यस्थ व्हायचं आहे. आणि ती मध्यस्थी करत असताना आपण दोघांचं हित बघितलं पाहिजे आणि एका पार्टीच्या बाजूनं न राहता दोन्ही पार्टींचं हित कसं साधेल हे बघणं या मध्यस्थाचं कर्तव्य आहे. तेव्हा कुशल मध्यस्थ होण्याची संधी जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही जरूर व्हा, पण एजंट होऊ नका. पैशासाठी मध्यस्थ होऊ नका, पैशासाठी एजंट करू नका. कारण एजंट हा सगळ्या कामात आपल्याला लागतो बाहेर. मी सांगितलं माझ्या सरकारी ऑफिसात आहेत, हॉस्पिटल आहेत, कुठेही लवकर काम करायचं झालं तर द्रव्य द्या, काम करून घ्या. मध्यस्थ असतोय, त्यांची लिंक असते, त्या लिंकमध्ये काम होत असते. व्यवहारात तर चालतच नाही त्याशिवाय अलीकडे. नाहीतर मग तुम्ही संतापाल. काही लोक असतात प्रिन्सिपली वागणार असतात, नाही कसं होतं बघू, मी हे करणार, त्रास किती वेळा त्रास, हेलपाटे. मग शेवटी वैताग येतो, तक्रारी करतात, काही उपयोग होत नाही. मग काय पद्धतीने मार्ग काढायचा, कसं जायचं, आपल्याकडे किती वेळ आहे, त्याच्यावरती त्या माणसाची मदत घ्यायचं ठरवायचं. पण ही जी कामं असतात याच्यामध्ये मान सन्मानही मिळण्याची शक्यता आहे, अपमानही होण्याची शक्यता आहे या कुशल मध्यस्थीच्या कामामध्ये. तुम्ही कितीही जरी निर्णय दिलात तरी तो नंतर म्हणेल, नाही तू माझ्यामधून दिलेलं नाही, तू त्याच्यामधूनच दिलास, असं जर त्याला वाटायला लागत असेल किंवा कशाला तू मध्यस्थी केली, आमचं उलट चांगलं होणार होतं, लांब होतं ते बरं होतं, चेहरे तरी बघत नव्हतो, आता आणखीन जास्त वाईट झालेलं आहे. तेव्हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी जायला पाहिजे. हा मूळ प्रश्न कुठं आहे, कारण तो प्रश्न वरच्या ज्येष्ठ माणसापासून मुलांच्यापर्यंत खालीपर्यंत आलेला असतो. त्याच्या एकट्यावर असतं अवलंबून. ही कॅनॉट टेक ऑल्सो डिसिजन अलोन. एक त्याला बरं वाटलं मी हे करूया, आपण मध्यस्थीने सक्सेसफुल होऊया असं त्याला जरी सांगितलं तरी बाकीचे म्हणतात नाही जमणार नाही, तसं करता कामा नाही. म्हणजे त्यावेळेला त्या मध्यस्थाची त्याच्यात जी काय रांक असेल ज्या बाजूला तो, त्या सगळ्या रांकेला त्या मधल्या चेनला समजावून सांगितलं पाहिजे.
आणि इकडच्या बाजूलाही त्या सगळ्यांना समजलं पाहिजे, तर तो प्रश्न सुटणार. आर्थिक प्रश्न असेल सुटू शकतोय. तडजोड करा, कुणीतरी मागे या, कुणीतरी पुढे या. तटवून ठेवलं ते, एखादी गोष्ट प्रॉपर्टी विकायची तटवून ठेवायची मुद्दामून, का त्याला मिळू नये म्हणून. तर ती तटवून ठेवली तर अनेक वर्षांना आणखीन जुनी होती, मिळणारी किंमत त्याच्यापेक्षा आणखीन कमी येते. मग त्यावेळेला वाटते म्हणत होते मध्यस्थी करा, म्हणत होते बरं होतं, म्हणजे नुकसान झालं. तर त्यावेळेला हुशार माणूस असतो तो काय म्हणतो, आज 5 पैसे मला कमी मिळू देत पण हे संपून टाका. ते 5 पैसे मी व्यवस्थित ठिकाणी गुंतवले तर त्याची दुप्पट होणार आहे. बरोबर आहे. ही कला मध्यस्थाच्या अंगात पाहिजे, हे सांगण्याची की तू इथं तडजोड कर, ताणून धरू नकोस. पूर्वी 1,500 रुपयाच्या वरनं लग्न मोडायचे, तेव्हा हुंड्याची पद्धत होती. किंवा नवऱ्याला एवढे कपडे द्यायचे आहेत त्याच्यात भांडणं, नवऱ्याला मुलीला एवढे कपडे द्यायचे आहेत त्यांचे भांडणं, आमच्या मानपानात भांडणं, त्यांचा मानपानात भांडणं. याच्या वेळेला तो मध्यस्थ असतो, त्यांनी हे पॅचअप व्यवस्थित करायला पाहिजे. आपल्याला त्या वस्तूंशी लग्न करायचं आहे किंवा समोरच्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे, काय मिळवायचं आपल्याला, एक नवीन व्यक्ती आपल्याला मिळवायची आहे. मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल, तर ती मिळवायची आहे का हे मिळवायचं, हे सगळं जाणार आहे, संपणार आहे. मिळणार आहे काय, एक चांगला माणूस, स्त्री किंवा पुरुष. तर मध्यस्थानी हे सांगणं गरजेचं आहे की तुम्हाला व्हॉट यू आर गेनिंग अँड व्हॉट यू आर लुझिंग. तर ही मध्यस्थ, आणि अशा वेळेस कितीतरी लग्न तुटलेली आहेत केवळ पैशाच्या गोष्टीवरती. 1,500 2,000 नाही आहेत. जाण्या येण्याचं भाडं कोण खर्च करणार, एक वेळ तर तुम्ही करा, एक वेळ तर आम्ही करतो, नाही तर नको आम्हाला लग्न मोडलं. दिस ऑल आर स्मॉल थिंग्स. हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्या मध्यस्थ माणसानं काम केलं पाहिजे. मग किती चांगलं काम आणि पुण्याचं काम आहे की नाही. तेव्हा आपण कुशल मध्यस्थ व्हायला जरूर शिकलं पाहिजे आणि शिकायचंच प्रत्येकाने. मेडिएटर व्हायचंच प्रत्येकाचं. मित्रात तर असेल भांडण तर तुम्ही जरूर लक्ष घाला, कारण का तुमच्या वयाची तुमच्या समवयस्क दोघांचं सगळं आपल्याला माहीत असते, तर त्याच्यामध्ये लवकर पॅचअप होण्याची शक्यता असते. पण कुटुंबांच्यामध्ये आणि थोड्याशा अनोळखी कुटुंबांच्यामध्ये नंतरच्या आयुष्यात आलेल्या जरा पॅचअप व्हायला अवघड असते. मैत्रीत तुम्ही केव्हाही आत घाला, पॅचअप होणारच. तर ही एक देणगी आहे कुशल मध्यस्थ होणं, आणि त्याप्रमाणे आपण मध्यस्थीचं होण्याचं काम करायचं, आनंदी, आणि लोकांना पण आनंद द्यायचा. असा हा कुशल मध्यस्थीचा महिमा आहे. तेव्हा तुम्ही होणार ना कुशल मध्यस्थ? येस, नक्की तुम्ही होणार. तेव्हा आज हा विषय मांडला, इथंच थांबतो. पुढच्या शनिवारी आपण परत भेटूया. नमस्कार.